दहिसर मतदारसंघासंदर्भातली महत्त्वाची बातमी। भाजपच्या मनीषा चौधरी यांची आघाडी, माहीममधून महेश सावंत हे सुद्धा आघाडीवर पाहायला मिळत आहे। अमित ठाकरे सध्या माहीमध्ये 2 नंबरवर आहेत, सदा सरवणकर 3 नंबरवर आहेत। माहीमधून महेश सावंत सध्या आघाडीवर दिसतात, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार। खरं तर महेश सावंत यांची चांगली पकड या मतदारसंघावर आहे, त्याचाच परिणाम खरं तर आपण पाहू शकतो। जनतेचा कौल समोर येतोय, ज्यामध्ये माहीममधून महेश सावंत यांची आघाडी, अमित ठाकरे 2 नंबरवर आहेत तर सदा सरवणकर हे 3 नंबरवर असल्याचं पाहायला मिळत आहे। राज ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ही जी लढाई होती, ही लढत होती, ती प्रतिष्ठेची मानली जात होती, कारण अमित ठाकरे हे पहिल्यांदा त्यांच्या कुटुंबातून निवडणुकीच्या रिंगणात होते। मात्र अमित ठाकरे हे पहिल्या आघाडीवर होते, मात्र सध्या ते 2 नंबरवर आहेत। बीडमध्ये तिसऱ्या फेरीतही संदीप क्षीरसागर हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट बीडमधून। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर पिछाडीवर आहेत। बीडमध्ये कागलमध्ये समर्जित घाटगे यांची सुद्धा आता पिछाडी बघायला मिळते। राष्ट्रवादीचे असे काही उमेदवार की ज्यांचा विजय अपेक्षित आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला। रोहित पाटील यांची मात्र आघाडी कायम आहे। कामठीतून चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष कामठीतून आघाडीवर। महत्त्वाची अपडेट कामठी मतदारसंघासंदर्भातली। चंद्रशेखर बावनकुळे यांची ही आघाडी पाहायला मिळते। हदगावमधून शिंदेच्या शिवसेनेचे बाबुराव कोळीकर हे सुद्धा 3375 मतांनी आघाडीवर आहेत। वर्धा हिंगणघाटमधून भाजपचे समीर पुनावार सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। महायुती 140, महाविकास आघाडी 134 तर इतर 14 असा हा कौल आपण पाहू शकतोय। भोकरमधून श्रीजया चव्हाण आघाडीवर, भोकरमधून श्रीजया चव्हाण आघाडीवर दिसतात। पनवेलमधून शेकावचे बाळाराम पाटील आता आघाडीवर आलेले आहेत। पनवेलमधून शेकावचे बाळाराम पाटील आघाडीवर। संतोष बांगर शिवसेनेची शिवसेने आघाडी घेतली कळमनुरीमधून। पारनेरमधून राणी लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आघाडीवर आहेत। कळवणमधून नितीन पवार 955 मतांनी आघाडीवर। संभाजी पूर्वमधून अजूनही एमआयएम चे इम्तियाज जलील आघाडीवर दिसत आहेत। सुनील शेळके कळवणमधून नितीन पवार 755 मतांनी आघाडीवर। मावळमधून सुनील शेळकेंची आघाडी कायम। पुरंदरमधून विजय शिवतारे शिंदेची शिवसेना आघाडी कायम। नितीन पवार कळवणमधून 755 मतांनी आघाडीवर। संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट आता पिछाडीवरती दिसत आहेत। इंटरेस्टिंग बातमी अपडेट आहे। नगर शहरमधून संग्राम जगताप 9507 मतांनी आघाडीवर। संग्राम जगताप नगर शहरमधून ही महत्त्वाची अपडेट। संग्राम जगताप यांची आघाडी जवळपास 9907 मतांची आघाडी आपण सध्या पाहू शकतोय। महत्त्वाची अपडेट नगरमधून, नगर शहरमधून संग्राम जगताप यांची ही 9907 मतांची आघाडी आपण पाहू शकतोय। महायुती 140, महाविकास आघाडी सुद्धा आपण पाहू शकतोय। नगर शहरमधून संग्राम जगताप यांनी ही आघाडी घेतलेली आहे। तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात सध्या पिछाडीवर पाहायला मिळत आहेत। महत्त्वाची अपडेट संगमनेर मतदारसंघासंदर्भातली बाळासाहेब थोरात यांची ही पिछाडी। तर खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तपकीर हे सुद्धा आघाडीवर आहेत। हडपसरमधून पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। सांगोल्यातून शेकावचे बाबासाहेब देशमुख 150 मतांनी आघाडीवर आहेत। चंद्रपूर वरोरामधून भाजपचे करण देवतळे आघाडीवर आहेत आणि चंद्रपूर वरोरामधली आपण पाहतोय अपडेट। याशिवाय देवेंद्र फडणवीस तर आघाडीवर आहेतच। एकनाथ शिंदेची आघाडी कायम आहे। घाटकोपर पश्चिममधून राम कदम आघाडीवर दिसत आहेत, भाजपचे आमदार, विद्यमान आमदार सुद्धा। घाटकोपर पश्चिममधून राम कदम यांची ही आघाडी पाहायला मिळते, विद्यमान आमदार ते होते। आणि पुन्हा आता जाऊयात हेलिकॉप्टर ब्रेकिंगकडे। काय म्हणते आमची हेलिकॉप्टर ब्रेकिंग, कोणती बातमी घेऊन आलं हेलिकॉप्टर, पाहूयात ग्राफिक्सद्वारे। ब्रह्मपुरीमधून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार पिछाडीवर आहेत। विरोधी पक्ष नेते आहेत आताच्या मावळत्या विधानसभेमधले, ते पिछाडीवर आहेत। ब्रह्मपुरीतून भाजपचे कृष्णा सहारे सध्या आघाडीवर दिसतात वडेट्टीवारांच्या विरोधात। त्यामुळे काँग्रेसचे 3ही ज्येष्ठ नेते सध्या पिछाडीवर दिसत आहेत। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि ज्येष्ठ जरी नसले तरी महत्वाचे नेते विश्वजित कदम यांची सुद्धा पिछाडी काय। ब्रह्मपुरी मतदारसंघातून खरं तर महत्त्वाचा मतदारसंघ, ज्यामध्ये विजय वडेट्टीवार यांची ही पिछाडी आपण पाहू शकतो। घाटकोपर पश्चिममधून राम कदम यांची आघाडी ही सध्या कायम आहे। घाटकोपर पश्चिममधून सध्या राम कदम आघाडीवर दिसत आहेत। याशिवाय माहीमधून अमित ठाकरेंची पिछाडी कायम। महेश सावंत यांची आघाडी कायम आहे तिथे। सिंदखेड राजामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे आघाडीवर आहेत। आता सिंदखेड राजामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे आघाडीवर दिसत आहेत।
ही आकडेवारी हळूहळू समोर येते, त्यानुसार आपल्याला अगदी निकाल सुद्धा स्पष्ट होईल. महायुती 140, महाविकास आघाडी अचलपूरमधून 134. बच्चू कडू आता पिछाडीवर गेलेले आहेत. मोठी अपडेट आहे. हो, प्रहार जनशक्तीचे अचलपूर मधून बच्चू कडू पिछाडीवर. हेलिकॉप्टर ब्रेकिंगकडे पुन्हा एकदा जाऊयात. काय म्हणते आपलं हेलिकॉप्टर ग्राफिक्सच्या माध्यमातून? कोणती बातमी आणलेली हेलिकॉप्टरनं? आताची मोठी बातमी. अचलपूर मधून बच्चू कडू प्रहार जनशक्तीचे पिछाडीवर आहेत. तिसऱ्या आघाडीचा चेहरा बदले होते, मात्र सध्या पिछाडीवर दिसत आहेत अचलपूर मधून बच्चू कडू. भाजपचे प्रवीण तायडे इथे आघाडीवर दिसत आहेत. महत्वाची अपडेट. भाजपचे प्रवीण तायडे यांची या मतदारसंघात आपल्याला आघाडी पाहायला मिळते, तर बच्चू कडू यांची अचलपूर मधून पिछाडी आपण पाहू शकतो. मी जिंकणार असा विश्वास करत तर बच्चू कडू यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला होता. मात्र सध्याचा जो कौल हाती आलाय, ज्याप्रमाणे बच्चू कडू यांची ही पिछाडी वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई यांची आघाडी आपण पाहू शकतोय. महत्वाची अपडेट. वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई यांची ही आघाडी. वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आता आघाडीवर जाताना दिसत आहेत. झिशान सिद्दीकींच्या विरोधात ते उभे आहेत शिवसेनेतर्फे. चौथ्या फेरीनंतर उदय सामंत आता 8,900 मतांनी आघाडीवर आहे. उदय सामंत यांची विजयी आघाडी कायम. चौथ्या फेरीनंतर उदय सामंत 8,900 मतांनी आघाडीवर. खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ माने त्यांच्यासोबत त्यांचा हा सामना रंगलेला होता. मात्र मोठी खरं तर आपण आकडेवारी पाहू शकतोय. घनसावंगीमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांची आघाडी आपण पाहू शकतो. शिंदेच्या शिवसेनेचे हिकमत उढाण यांचीही आघाडी आपण पाहू शकतोय. घनसावंगी मतदारसंघातून महत्वाची अपडेट. डहाणूतून भाजपचे विनोद मेढा आता आघाडीवर दिसत आहेत. भाजपचे विनोद मेढा डहाणूतले आघाडीवर दिसत आहेत. राहुल कुल भाजपचे आघाडीवर दौंडवरून. याशिवाय कुडाळ मालवणमधून निलेश राणे आघाडीवर आहेत. शिंदेच्या शिवसेनेतर्फे निलेश राणे, नितेश दोघेही सध्या निवडणुकीत आहेत. निलेश राणे आघाडीवर. एकनाथ शिंदेची आघाडी कायम. दिंडोरीतून नरहरी झिरवाळ आघाडीवर. मुक्ताईनगरमधून तिसऱ्या फेरीतही रोहिणी खडसे पिछाडीवर. एकनाथ खडसेंना धक्का. बाळासाहेब थोरात 1295 मतांनी पिछाडीवर पाहायला मिळतात. ज्येष्ठ नेते. मात्र बाळासाहेब थोरात यांची ही पिछाडी 1295 मतांनी त्यांची ही पिछाडी आपण पाहू शकतोय.